सर्व कामगारांच्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कडक कायदे करावेत, गोवा नागपूर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, स्मार्ट मीटर सक्ती बंद करावी यासह 5 महत्त्वपूर्ण ठराव इचलकरंजी इथं झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 11व्या जिल्हा अधिवेशनात मंजूर करण्यात आले। आगामी 3 वर्षांसाठी 17 जणांच्या जिल्हा समितीची एकमताने निवड करण्यात आली। इचलकरंजी इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं 11वं जिल्हा अधिवेशन पार पडलं। दत्ता माने यांच्या हस्ते झेंडावंदन झालं। त्यानंतर भरमा कांबळे यांनी अधिवेशनाचा उद्देश विशद केला। अधिवेशनाच्या कामकाजासाठी सुभाष जाधव, भरमा कांबळे आणि चंद्रकला मगदोम या तिघांच्या अध्यक्षीय मंडळाची घोषणा करण्यात आली। भाजपला विरोध करायची ताकद केवळ कम्युनिस्ट पक्षातच आहे। 2023च्या अधिवेशनात भाजपला रोखायचा निर्णय पक्षानं घेतला आणि त्याला अनुसरून सीताराम येचुरी यांच्या मार्फत देशभर इंडिया आघाडीनं राबवलेल्या प्रयोगाला बऱ्यापैकी यश आलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाजपच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करण्यासाठी तयार राहावं आणि पक्ष बळकट करण्याचं आवाहन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सुनील मालुसरे यांनी केलं। जिल्हा सचिव ए.बी. पाटील यांनी पक्षाचा गेल्या 3 वर्षाचा अहवाल मांडला। त्यानंतर कामगार, किसान, महिला आणि शेतमजूर आघाडीच्या संघटना प्रमुखांनी मांडलेले अहवाल सादर करण्यात आले। यावेळी 5 महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले। यामध्ये शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदा आणि स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, गोवा नागपूर शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, स्मार्ट मीटर सक्ती बंद करा या ठरावांचा समावेश आहे। यावेळी राज्य निरीक्षक उदय नारकर, राज्य सचिव एम.एच. शेख, अजित नवले, किसन गुजर यांनी पक्ष विस्ताराबाबत मार्गदर्शन केलं। पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते।